साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा दुधाने स्वच्छ करण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न। भुजबळांनी पुतळ्याला अभिवादन केल्यानं मराठा आंदोलक आक्रमक। प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यामध्ये पवार कुटुंबियांचा सहभाग। किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचा दावा। हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट। एसआयटीकडे तपास देण्याची आवश्यकता नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। बच्चू कडू महायुतीमध्येच असल्याचा बावनकुळे आणि भुसेंचा दावा। सुनील केदार जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस। 6 जानेवारीपर्यंत सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश। जामीन अर्जावरती 9 जानेवारीला सुनावणी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आज मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन। उद्धव ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होणार। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। रोहित पवारांची मात्र दांडी। दोन महिन्यात जातगणना पूर्ण करा, छगन भुजबळ यांची मागणी। 15 दिवसात ओबीसींचं सर्वेक्षण होतं तर जातगणनेसाठी 2 महिने पुरेसे, भुजबळांचा दावा। महाराष्ट्रामधील माल वाहतूकदारांचा संप मागे। आजपासून वाहतूक सुरळीत होणार। महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाची घोषणा। नागपूरमधील 90% पेट्रोल पंप कोरडे ठाक। विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती। नाशिकमध्येही 400 पेट्रोल पंपांवरती पेट्रोलचा तुटवडा। संपाचा परिणाम बाजार समितीवरती। 2 दिवसांच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक वाढली। भाव वाढले तर सोलापूरमध्ये आज कांद्याचे लिलाव बंद। मुंबईला आणखी एका पूलबंदीला सामोरं जावं लागणार। 110 वर्ष जुना सायन धारावी कनेक्टर पाडणार। पूल पाडण्याची तारीख उद्या जाहीर होणार। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएचं आरोपपत्र दाखल। भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा कट। आरोपपत्रामध्ये नमूद, काश्मीरमधील कुपवाड्यामध्ये रेकी करत आयसिसला माहिती कळवल्याचंही नमूद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।